नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीचे संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता महाविकास आघाडी या संयुक्त पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलणार तेही बघावं लागणार आहे। आणि महाविकास आघाडी ज्यांचे यावेळेला आमदार विधानसभेमध्ये कमी आहे, फक्त 50च्या आसपास आमदार निवडून आले आहेत महाविकास आघाडीमधल्या सर्व पक्षांचे। त्यामुळे आता ते यावेळेला नेमकं कसं घेरतात विरोधकांना तेही बघावं लागेल। कारण मागच्या वेळेला आपण बघितलं जेव्हापासून शिंदे सरकार अस्तित्वात आलं होतं तेव्हापासून या 2-2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये आक्रमक पद्धतीने महाविकास आघाडीचे आमदार हे सत्ताधाऱ्यांना घेरत होते, वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत होते, पायऱ्यांवर त्यांचं आंदोलन चालायचं। पण आता त्यांची संख्या अतिशय कमी आहे। या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने ते मुद्दे लावून धरतात तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? उद्या आहे अधिवेशन, पहिला दिवस असेल अधिवेशनाचा, त्याच्या आधी आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे नागपूरमध्येच आणि त्याचबरोबर मवियाची संयुक्त पत्रकार परिषद आणि बैठक होणार असल्याचंही कळतंय। काय अपडेट्स आहेत, काय घडामोडी उपराजधानी नागपूरमध्ये सध्या तुम्हाला दिसतायत? एकूणच रात्रीपासूनच जे आहे ते आमदारांची ये जा लगबग जी आहे ते नागपूरमध्ये सुरू झाली आहे। विरोधी महाविकास आघाडीचे नेते असतील, त्याचबरोबर महायुतीचे नेते रात्रीपासूनच नागपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। उद्यापासून जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने सरकारला घेरायचं याची रणनीती आखण्यासाठी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जो शासकीय निवासस्थान आहे रवी भवन येथील, त्या ठिकाणी 11 वाजता जे आहे ते बैठक ठेवण्यात आली। या बैठकीमध्ये विचार मंथन केलं जाणार आहे। कारण की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जे आहे ते विरोधकांना सरकारकडून जे आहे ते चहापानासाठी निमंत्रण दिलं जातं। त्यामुळे त्या चहापानावरती बहिष्कार टाकण्याचा हा जो ही रणनीती पहिली जी आहे ती विरोधी पक्षाची या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध मुद्दे असतील, ईव्हीएम बंदीची मागणी असतील, हे सगळे मुद्दे घेऊन जे आहे ते सरकारला घेरण्यासाठी यावेळेस प्रयत्न जो आहे तो एकूणच जे आहे ते विरोधकांकडून केला जाणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं घवघवीत यश जे आहे ते महायुतीला मिळलं आहे आणि मोठं संख्याबळ सध्याला जे आहे ते सरकारकडे असल्यामुळे विरोधकांचा जो संख्याबळ आहे तो अतिशय कमी आहे। तरी देखील कशा पद्धतीने सरकारला घेरता येईल या संदर्भात संपूर्ण आखणी योजना जी आहे ते आज एकूणच्या बैठकीमध्ये मांडण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। त्यामध्ये जे आहे ते कोणकोणते मुद्दे या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून मांडले जातील, सरकारला घेरण्यासाठी मांडले जातील, हे देखील या ठिकाणी कळणार आहे। मात्र एकूणच आज जे आहे ते महाविकास आघाडीची ईव्हीएम बंदी विरोधामध्ये नागपूरमध्ये रॅली देखील आहे। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, सुषमा अंधारे असतील, विरोधी विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत असे बडे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते ईव्हीएम रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये थंडी पुष्कळ आहे। मात्र राजकीय वातावरण जो आहे तो अतिशय तापल्या गेलेला आहे। सगळे नेते नागपूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे। कारण आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचा अद्यापही गटनेता जो आहे तो त्याची निवड झाली नाही आणि सोबतच विरोधी पक्ष नेतेपद जो आहे तो विधानसभेमध्ये दिलं जाणार की नाही हे अद्याप अजूनही स्पष्ट झालं नाही। त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते आज या बैठकीमध्ये एकूणच मांडले जाणार आहे। आणि 11 वाजता जे आहे ते आता विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या रवी भवन येथील शासकीय निवासस्थानावरती महाविकास आघाडीच्या नेत्याची जी आहे ती बैठक पार पडणार आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, या विषयीची अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।